अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली, लवकरच राज्यात करणार एंट्री. नक्की काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये पाहूया. देशभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागानं केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून आता मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग देण्याचं आवाहन करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. यंदा मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र विविध हवामानातील बदलांमुळे तो अपेक्षेपेक्षा उशिरानं केरळमध्ये पोहोचला. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी डॉक्टर SD सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून आता केरळमध्ये सक्रिय झाला असून पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तळ कोकण आणि गोवा परिसरात पुढील 48 ते 72 तासात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं राज्यातील इतर भागातही मान्सूनचा विस्तार होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि इतर कृषी साहित्यांची तयारी करून ठेवावी असं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात घरांची डागडुजी तर शहरी भागात नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीची आवश्यक कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचं वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.